अधिवेशन सुरू होण्या अगोदर आपण भेटू, चर्चा करू आणि शेतकऱ्याच्या ज्या मागण्या त्या आपण समजून घेऊन त्या मान्य सुद्धा करू. पण दुर्दैव असं सेशन होऊन पार एक आठवडा झाला तरी आत्तापर्यंत कुठलाच निरोप तिथं आलेला नाही. तिथं जर राजकारण करायचं झालं असतं, आंदोलन खेचायचं झालं असतं, आम्ही करू शकलो असतो. पण शेवटी सरकार जर म्हणते आपण बसूया, तर त्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा आणि सरकारचा मान ठेवला पाहिजे असं आम्हाला वाटलं. कारण का सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण करता येत नाही आणि त्यावेळेस आम्ही कुठेतरी सरकारवर विश्वास ठेवला. अनेक लोकांनी सांगितलं विश्वास ठेवून बघा, पण विश्वासघात झाला. ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शेतकऱ्याचा विश्वासघात झालाय. त्यामुळे आता कुठेतरी लढावं तर लागेल. सरकारला असं सोडून चालणार नाही. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने आपण इथं आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन प्रशासनाकडनं दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही जेलभर आंदोलन करणार आहोत आणि हा विषय इथंच सुटेल असं नाही. याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये विदर्भामध्ये सुद्धा करू शकतो. आंदोलन जे आहे त्याची दिशा काय आहे? ते दिवसभरात अन्नत्याग आंदोलन आहे की रास्ता आहे की आणखी काय करणार? अन्नत्याग आंदोलन नाहीये. तिथं येणारे जे कुठले शेतकरी असतील त्यांनाच आम्ही विचारणार आहोत की आता पुढं काय करायचं. त्यामुळे शेतकरी त्या आंदोलनाच्या बाबतीत काय करायचं, रास्ता रोको करायचा, धरणे आंदोलन करायचं, उपोषण करायचं का जेल भरो करायचं,